आता की सलामची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे नवनिर्माण संघाकडून. तुम्ही पाहू शकता आशिष आणि त्याच्या सोबतीला अमोल उर्फ ताजी. चला उपस्थित मान्यवर तुम्ही पाहू शकता लालचंद दादा भोईल यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. माजी सरपंच तसेच स्टँडिंग नगरसेवक तुम्ही पाहू शकता. उपस्थित आलेल्या मान्यवरांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आयोजन कमिटीकडून. तुमचे मनापासून आभार आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला टाइम लावून आपण हे सुरुवात करत आहोत. सेकंड राऊंड आपला चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये 5 षटकाचा सामना असेल. 5 षटकाचा सामना असेल. त्याच्यामध्ये 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. नाहीतर शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू तुमचा 30 षटकाच्या आतमध्ये घेतला जाईल. चला गोलंदाजीला सज्ज झालाय तो म्हणजे दीपेश पवार. पवार ब्रदर्स या संघाकडनं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्वतः ओनर देखील आहेत या संघाचे आणि आता इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. दोन्ही संघ एक एक मॅच हारलेले आहेत. त्यामुळे इकडून जे मॅच असतील ते नॉकआउटचे असतील. इथून त्यांना जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर नक्कीच हे मॅच जिंकणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पहिला चेंडू अमोल साडी. अमोल साडी थोडा बाहेर ठेवला चेंडू हलक्या त्याने पंच केला. तिथं क्षेत्ररक्षक आहे दुर्गेश धनेश होते सॉरी धनेशने फेकी करेपर्यंत एक धाव रोखू शकले. एक धावेने खातं खुललेलं आहे. सुरुवात झालेली आहे धावांना तुम्ही पाहू शकता. एक चेंडू एक धावा दाफलकावरती पाहायला मिळते. दुसरा चेंडू तुम्ही पाहू शकता आशिषसाठी असणार आहे. खोलवरचा चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक यश होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. समोरच्या फलंदाजांना 30 षटकाच्या बाहेर मारू देत नाही आहे गोलंदाज दीपेश. पाहू शकता तुम्ही संघ दोन्ही संघ एक एक मॅच लॉस झालेले आहेत. इथून जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे ती तडफड दोन्ही संघाची असणार आहे. अमोलसाठी उडवला आहे तुम्ही सांगता मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि पकडलाय झेल आणि संपलाय खेळ तो म्हणजे अमोलचा. अमोल पहिलाच यश मिळत आहे. अमोलला पाठवलाय तंबूच्या मार्गावर. आता मैदानामध्ये येतोय नवनिर्माण संघाचा कर्णधार तारणहार. संघाची जबाबदारी काल तुम्ही पाहिलं काल चांगली कामगिरी करू शकले नाही आपल्या संघासाठी. पण आता इथून काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल कारण की समोरचा संघ देखील ताकदीचा आहे. आपल्या त्यांच्या समोर धावांचं डोंगर उभारावं लागेल. त्यामुळे आता पाहूया किती मोठं धावांचं डोंगर उभारेल नवनिर्माण संघ. लेफ्ट हँडर बॅट्समन आहे आणि स्वतः कर्णधार आहेत नवनिर्माण संघाची जबाबदारी आता घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावरती कारण की पहिलाच आपला मेन विकेट अमोल मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. आता त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये केतन आलेले आहेत. दीपेशला पहिलं यश मिळत आहे. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू 2 धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत.
केतन टू दीपेश. ओहो लोअर फुलटा सुद्धा डॉट चेंडू येतोय, डॉट चेंडू येतोय, प्रत्येक डॉट चेंडू समीकरण अवघड करेल नवनिर्माण संघासमोर. पाचवा चेंडू दीपेशचा, केतन साडी. रिवर्स 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 अटेम्प्ट करायचा होता पण सक्सेसफुल होत नाही आहे. अजून एक डॉट चेंडू येतोय, लगातारचा दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दीपेशचा काय गोलंदाजी केली, खूप चांगली. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि एक विकेट, एक सफलता त्यांनी मिळवलेली आहे. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये दीपेशची गोलंदाजी फारशी चांगली पाहायला मिळाली नाही, पण आता त्यांनी जो कमबॅक केलेला आहे, खूप चांगला कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू हा देखील निर्धाव येतोय. काय गोलंदाजी अफलातून, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपेश पवारची. 1 ओव्हरच्या समाप्तीत धावा फलकावरती 2. तर पाहूया आपला मुख्य मंचावर तुम्ही पाहताय ज्यांच्या मार्फत आपल्याला प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची पुरस्कृत केलेले आहेत गिरीश सिंग साहेब यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आयोजन कमिटीकडून. आता गोलंदाजी आले तो म्हणजे प्रियांशू. प्रियांशूला आमंत्रित केलं दुसऱ्या स्पेलमध्ये, कारण की मागच्या मॅचमध्ये प्रियांशूने काय गोलंदाजी केली होती. आपल्या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट मिळवलेले होते आणि आता परत त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे. जर विचार केला बॅकफुटला पाहायला मिळतोय नवनिर्माण 11 संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर नक्कीच मी आलेल्या परत मान्यवरांशी मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण की या टुर्नामेंटमध्ये आपण आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल तुमचे सर्वांचे लोढा क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे आणि आभार देखील असणार आहे. चला वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रियांशू. सामोरे जाईल आशिष. ओहो काय गोलंदाजी पाहायला मिळते. तिथं कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्वाच्या दिशेने फटका तुम्ही पाहू शकता, अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. शंकर होते तिकडे. 1 धाब्याचं 2 धाव्यामध्ये रूपांतर, त्यापेक्षा जास्त काही नाही. या 2 धावा ऍड होतील धावा खात्यामध्ये आणि धावा जाऊन पोहोचतील ते 4 या धावसंख्येवर. 1 चेंडू 4 धावा दाफलकावरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शंकर होते तिकडे. डब्याचा चेंडू पाहू शकता, क्षेत्ररक्षक होते फाईन लेगच्या दिशेने, त्यांच्या डोक्यावर ना चेंडू चाललाय धन 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 करत चौकार. चौकार आलेला आहे आशिषच्या बॅटमधून. पहिला चौकार पाहायला मिळत आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती 8 पाहायला मिळत आहेत. ओहो पुढे जाऊन पाठवला चेंडूला मिड ऑफच्या डोक्यावरून. हा येतोय दमदार षटकार.
आशिष आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांनी खाद्यावर. त्याला माहिती आहे की आपला धावफलक खूप कमी आहे, धावांचं डोंगर इथून उभारावं लागेल आणि तशी फटकेबाजी आपल्याला करायला लागेल. 3 चेंडूमध्ये 12 धावा आले. प्रियांशू थोडं महागडं ठरतंय षटक प्रियांशूचं. आशिषसाठी चौथा चेंडू. परत स्टेट फटका, सरळ फटका, कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. चेंडू चाललाय दन 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 करत, अजून येतोय चौकार. शकता आशिषच्या बॅटतून हा येणारा लगातारचा दुसरा चौकार. आशिष इरादे स्पष्ट करतोय, त्याला माहिती आहे आता आपल्याला मोठे फटकेबाजी करायला लागेल. आता खोदून काढलेला हा चेंडू तुम्ही पाहू शकता. शंकर आहे तिकडे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये कॅप पुरस्कृत झालेले आहे दयालभाई, ज्यांचं विशेष सहकार्य लवडा प्रीमियर लीगला लाभलेलं आहे. आणि याच दरम्यान आपण पाहिले तर आदरणीय हरिंद्रजी यादव साहेबांचं देखील नुकतंच शुभ आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांचं करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. हाल फिलहाल इस हमारे मुख्य अतिथि मंच पर VIP डाइस पर हमारे मान्यवरों का शुभ आगमन हुआ है, जिन्होंने इस टूर्नामेंट को विशेष सहाय किया है. यहाँ पर बात करेंगे दयाल भाई, इनका यहाँ पर शुभागमन हुआ है. और साथ ही साथ आदरणीय हरिंद्र जी यादव, इन्होंने हाल फिलहाल हमारे VIP डाइस पर तशरीफ रखी है. स्वागत है आपका LPL के इस शानदार टूर्नामेंट में. येस कॉम्बॉक्स. तर पहा आशिषच्या बॅटून येणारा हा तडाखा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय हा षटकार. षटकाने धावा वेगाने पुढे जातील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 26 पाहायला मिळत आहेत. दोन षटक समाप्त झाले. तर आता उदितला आमंत्रित केलेले आहे. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकांचा स्पेल समाप्त झाला पॉवर प्लेचा. आणि धावा फलकावरती पाहायला मिळतात 26, म्हणजेच 13.00च्या सरासरी धावा कुठताना पाहायला मिळाला. नवनिर्माण 11 संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या. थोडं नाही खूपच महाग ठरलेलं आहे दुसरं षटक प्रियांशूचं. पण आता मैदानामध्ये तर नक्कीच उपस्थित मान्यवर देवराज पाल साहेब यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील ते जय श्रीराम संघामधून. नक्कीच उपस्थित सर्व मंचावरील मान्यवरांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय परत एकदा या लोढा प्रीमियर लीग मध्ये. उदित केतन. ओहो, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती हल्ला येतोय केतनच्या बॅटतून. धमाका षटकार. नो चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षण पंचांनी पाहिलं. आणि हा नो चेंडू.
9+6 म्हणजे त्या 7 धावा खात्यामध्ये ऍड होतील. आता धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. सोने पे सुहागा. ओ हा देखील ब्लॉकर मारायचा प्रयत्न होता आणि चेंडू चाललाय सरळ येतोय समालोचन कक्षाच्या वरून येतोय षटकार. तर नक्कीच हा लगातारचा दुसरा षटकार पाहायला मिळाला आपल्याला केतनच्या बॅटेतून. हॅट्रिक संपादित होईल का षटकाराची पाहूया. स्लोवर टाकलेला फसवा चेंडू टाकलेला पण इथं क्षेत्ररक्षक दूरवरून फेकी करेपर्यंत तुम्ही पाहू शकता. एकच धाव प्रियांशू होते खूप दूरवरून आले फेकी करेपर्यंत एकच धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या 2 चेंडू 2 षटक. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करावं लागतंय कारण की लेफ्टीसाठी फिल्डिंग आणि रायटीसाठी फिल्डिंग थोडं परिवर्तन पाहायला मिळतं आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. उदित आता सामोरं जाईल आशिषसाठी. आशिषच्या बॅटेतून जर वैयक्तिक विचार केला 7 चेंडू 25 धावांवर खेळतोय आशिष. आकोटप्याचा चेंडू आता पाहू शकता बॅटची बॉटम लागते काढा लागते आणि हा डॉट चेंडू होतो. डॉट चेंडूने धावा स्थिरावतील 40 वरती. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. उदितने आता कमबॅक केलेला आहे. पहिले लगातारचे 2 षटकार आले त्याच्यानंतर त्यांनी खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. आशिषसाठी पाहू शकता आणि पहा फलंदाज होतो इथून बाद उदितला मिळतोय अजून एक सफलता. पहिली सफलता आशिषच्या नावावर. चला विक्रम आलेले मैदानामध्ये आशिषने खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. आता मैदानामध्ये विक्रम उदित ते विक्रम 4 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत उदितच्या आणि एक सफलता देखील मिळवलेली आहे. हो आता तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षक तिथे दूरवरनं फेकी करेपर्यंत डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला आपल्याला आणि एकच धाव 1 धावेने धावफलक 41 वर पाहायला मिळत आहे. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे उदितच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा आलेल्या धावफलकावरती. म्हणजे धावांचा विचार केला तर तब्बल 41 धावा धावफलकावर ते पाहायला मिळत आहे. 2 विकेटच्या मोबदल्या. शेवटचा चेंडू असणार आहे.
या दोन्ही संघासाठी करोया मरोची लढत असणार आहे. इथून आपल्याला जिंकण्याचं अनिवार्य असणार आहे, कारण की नॉकआउटचे सामने इथून सुरू झालेले आहेत. स्लोवर चेंडू फसवा चेंडू पाहू शकता आणि फलंदाज होतोय बीट आणि शेवटचा चेंडू डॉट येते. डॉट चेंडू नंतर समाप्ती होते आणि धावा दाखल पाहायला मिळतात 41. पर हम एक विशेष सम्मान करेंगे और पूरी लोढ़ा हेवन क्रिकेट क्लब को मैं विनंती करता हूं कि आप आइए. पूरी टीम, हमारी मैनेजमेंट टीम लोढ़ा हेवन क्रिकेट क्लब और लोढ़ा प्रीमियर लीग के माध्यम से एक विशेष सम्मान हमारे मंच पर हम करेंगे. या दरम्यान आपण आपल्या मंचावरती कोळेगाव ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट माजी सरपंच आदरणीय लालचंद्री भोईर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. संपूर्ण मॅनेजमेंट टीमला मी विनंती करतोय की आपण या. आमचे विजयदादा सिंग असतील, त्याच वेळेला आमचे खरं तर या स्पर्धेचे जनक निकेशदादा भोईर, रुपेशदादा असतील, रवींद्र बंदेरे, या सर्वांना विनंती आहे की आपण या हा विशेष सन्मान या आपल्या मंचावरती कोळेगाव ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छानं एक सुंदर मोमेंटो. खरं तर येणाऱ्या प्रत्येकी दिवसामध्ये हा मोमेंटो लोढा प्रीमियर लीगची आठवण साहेबांना करून देईल आणि हा कार्यसम्राट माजी सरपंच कोळेगाव साहेबांचा हा विशेष सन्मान, लालचंद्रजी भोईर साहेबांचा हा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. हा विशेष सन्मान आहे. खरं तर निकेशदा प्रत्येक पर्वामध्ये LPL ला त्यांचं बहुमूल्य योगदान आपल्याला लाभतं आणि या पर्वामध्ये देखील साहेबांचं विशेष योगदान या आपल्या संपूर्ण स्पर्धेला लाभलेलं आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून संपूर्ण लोढा हेवन क्रिकेट क्लब आणि लोढा प्रीमियर लीगच्या वतीने आपण दादांचं मनापासून आणि या क्षणापासून आभार व्यक्त करू. आदरणीय महेशजी पोटाणे यांना देखील विनंती की आपण देखील यायचं. महेश दादा, या आपलं देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. महेश दादा या आपण आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. या मंचावरती आज आपण पाहिलं तर मयूर अंतिम दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मान्यवर तुम्हाला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळतील. या मंचावरती जे विशेष आपली भेट देतील त्या सर्व खरं तर मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आपण पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. नो बॅक टू क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स. चला पहा, नक्कीच शंकरला पहिलाच यश मिळते. विक्रमला पाठवलाय तंबूच्या रस्त्यामध्ये आणि आता मैदानामध्ये येतोय हिटर, हार्ड हिटर प्रथमेश. आता संघाची पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मैदानामध्ये दाखल होतोय. आपला अष्टपैलू खेळ दाखवण्यासाठी बॅटिंगचा चांगला परफॉर्मन्स इथून करावा लागेल प्रथमेशला. संघनायकाने जबाबदारी दाखवली आहे आणि आमंत्रित केले फलंदाजी. पाहूया प्रथमेश कशी फलंदाजी करेल या उर्वरित षटकामध्ये. शंकरचं कौतुक करेल कारण की स्वतः गोलंदाजी करत असताना स्वतःच्या बॉल थ्रोमध्ये हा झेल पकडलेला आहे आणि मोठी सफलता मिळवलेली आहे. ती म्हणजे विक्रम नावाचं एक वादळ मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतंय. आता प्रथमेश टू शंकर, पाहूया कसं युद्ध पाहायला मिळतंय. रिवर्स पहिला आल्या रिवर्स अटेम्प्ट केलाय आणि पाहू शकता चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईन बाहेर. वन बाउंस सीमा पार चौकार.
फेअर डिलिव्हरी. चला पाहू शकता आता षटक क्रमांक 5 शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज दीपेश. दीपेश पवार शेवटचं षटक घेऊन स्वतः होणार आहे टीमचे. शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचं षटक, स्लॉगरचं षटक. याच्यामध्ये आक्रमक होतो फलंदाज. पाहूया आक्रमक होतोय का केतन. हो पाहू शकता मिड ऑनच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने फटका होता. थ्रो करेपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक पहा आणि फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात. मंच काही संपुष्टात. डीजे तर पाहू शकता तुम्ही दीपेशचं कौतुक करेल, कारण की दीपेशचं हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये दीपेशने फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. तर बॅटिंगसाठी मैदानामध्ये प्रथमेश उर्फ बाला. आता चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे फक्त आणि फक्त 5. किती मोठं टार्गेट होईल. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अर्धा संघ डगआउट मध्ये आहे. ओव्हरलोड फुटा चेंडू उडवलाय, चेंडूला पाडवलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. ओहो केतन, केतन काय बॅटिंग. कालचा परफॉर्मन्स आज त्याला पेश करावाच लागेल. अजून एक खोलवर चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिद्धांत. तो करेपर्यंत पाहू शकता. त्यांना माहिती आहे विकेट कोणाची महत्वाची आहे. केतनकडे स्ट्राईक असणं जास्त महत्वाचं असणार आहे, कारण की केतन खेळतोय 9 चेंडू 20 वर. कारण की उर्वरित 4 चेंडू जेवढे जास्त केतन स्ट्राईकवर असेल तेवढे फटके मोठे मारण्याचं तो काम करू शकतो. कारण की लेफ्टी बॅट्समन आहे, आक्रमक बॅट्समन आहे, हिटर बॅट्समन आहे या नवनिर्माण संघाचा, आणि स्वतः कर्णधार देखील आहे. त्यामुळे त्याच्याकडे जबाबदारी असेल, त्याच्यावर संघाचा पूर्ण धुरा अवलंबून असणार आहे. पाहूया आता मैदानामध्ये जातोय तो म्हणजे तुषार पप्पी मैदानामध्ये जातोय. हर्षल ओ हो आणि पहा यष्ट्या वाकवल्यात, पाठवल्यात तंबूच्या रस्त्यामध्ये. केतन बॅक टू डगआउट. तुम्ही लाईव्ह वर पाहिला हा परफॉर्मन्स आपल्या कालुडांचा. प्रथमेशने नाव दिलं त्याला. तर मैदानामध्ये तो आहे प्रणय गावडे. तर 2 चेंडू शिल्लक असतील ह्या इनिंगचे. या इनिंग मधून माहिती पडेल आपल्याला किती मोठं टार्गेट
सेट करेल नवनिर्माण इलेव्हन संघ. उर्वरित 2 चेंडूमध्ये समजेल आपल्याला. दीपेशचा स्पेल संपण्यासाठी फक्त 2 चेंडू शिल्लक आहे. प्रणयसाठी दीपेश सज्ज. हो उडवलाय मिस टायमिंग शॉट झेलची शक्यता. अजून एक विकेट अजून एक हादरा मिळतोय तो म्हणजे नवनिर्माण इलेव्हन संघाला. तुषार तुषार मैदानामध्ये शेवटचा चेंडू असणार आहे या इनिंगचा. दीपेश टू तुषार. पाहूया शेवटचा चेंडू किती मोठं टार्गेट किती मोठं आव्हान उभारेल. ओ हो आणि पाहू शकता रनआउटच्या स्वरूपात ही देखील विकेट. ऑल आउट होतोय संघ पूर्णपणे नवनिर्माण. काल देखील हीच परिस्थिती होती आणि आज देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते. दीपेशच्या स्पेलमध्ये तब्बल 2 षटकांमध्ये 10 धावा आल्यात आणि 3 विकेट त्यांनी पटकावलेल्या आहेत. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दीपेशची. आणि झालेला आहे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 53 पाहायला मिळतात. 54चा टार्गेट सेट केलेला आहे ते म्हणजे नवनिर्माण संघाने.
चला रेडी होऊन या ना निकेश दादा. कुर्ता 11 आपले रेडी करून घ्या ना. आता आपला टाइम होत आलाय. सगळे रेडी व्हा. निनाद रसा यांचं देखील आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. सर्वात अगदी आपण पाहिलं तर वीर रावे 11 साठी इकॉनॉमिकल स्पेल त्यांचे आपल्याला पाहायला मिळालेत. निकेश भोईर यांचं विशेष प्रेम खरं तर त्यांच्यावरती राहिलेलं आहे. तर स्वागत है पुनः एकदा. स्वागत है सभी दर्शकों का. फिर ओ कालू डॉन चलिए बाहर. सैंडी घ्या त्याला. नाही बंटी नाही त्याचं नाव कालू डॉन आहे. हा कालू डॉन. हाँ चलिए स्वागत है फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से क्रिकेट के इस शानदार टूर्नामेंट में. आप देख रही है ऐतिहासिक मैदान वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतिबा लक्ष्मण पाटिल क्रीड़ांगन नीलजे सुवर्ण नगरी. और इस मैदान पर देवी सपाटा टीम के लिए अच्छा क्रिकेट खेले मयूर भोईर और वो हमारे साथ जुड़े कमेंट्री बॉक्स में. स्वागत है मयूर भोईर आपका. क्या कहोगे इस मैदान के बारे में. हे क्रीडांगण फार सुंदर आहे आणि या क्रीडांगणावरती नेहमीच गोलंदाजांना साथ मिळत राहिली आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाज थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट लावतो प्रथमेश तेव्हा तेव्हा गोलंदाज नेहमी वरचढ राहिला. ओ पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल गेला सीमा पार. धावा 6. पहिला षटकार. हॅलो हॅलो. तर इथे उपस्थित मान्यवर कैलास धाकपाडे साहेब यांचे जे शुभागमन झाले त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये. सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला. थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स इथे मात्र लावावे लागतील. पहिल्या बॉलवरती षटकार. टार्गेट खूप मोठं आहे आणि त्या टार्गेटला छोटं करायचं असेल तर अटॅक करावा लागेल प्रथमेश. ये जरूर यहाँ से बड़े स्ट्रोक लगाने होंगे तगड़ी बल्लेबाजी करनी होगी तब जाकर मजा आएगा इस मुकाबले में. वो ना एक तरफा मुकाबला और एक तरफा प्यार किसी को अच्छा लगता है नहीं. ओ इस बार बहुत ही बेहतरीन. वो चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वो चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर बाउंड्रीजना टार्गेट केलं जातं. रिले फिल्डर्सला थोडंसं बिझी ठेवलं. बिल्कुल बेहतरीन बिल्कुल बेहतरीन. भाग्यवान देखिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स में पानी भेज दीजिए. बड़ा हिट लगाने का प्रयास किया था इस बार. बड़ी तेजी से 1 रन मुकम्मल किया. मयूर इस मैदान पर बहुत बड़े बड़े उलटफेर देखे जहां पर गेंदबाजों ने अच्छे कारनामे किए. पिछले साल मुझे याद है स्वर्गीय सतीश दादा ट्रॉफी में 6 गेंदे 6 की जरूरत थी तब जाकर 12 गेंदे 12 की जरूरत थी तब जाकर प्रवीण मातृ देसाई उन्होंने मेडन ओवर फेंका था इसी मैदान पर. तो गेंदबाजों को अच्छी साथ दी है इस विकेट ने अब तक. स्कार्ड विकेट कट करना चाह रहे थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. डॉट बॉल की समाप्ति. बिंदी गेंद. तोच उल्लेख मी केला होता की गोलंदाजाने जर एक्स्ट्रा एफर्ट लावले तर या क्रीडांगणावरती इतिहास घडतो.
मोठमोठे कीर्तिमान गोलंदाजांच्या नावावरती राहिलेत आणि आता देखील गोलंदाज तोच प्रयत्न करतोय. ओ द विकेट, पुढचा बॉल, ओ थांबव स्वागत करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे, स्ट्रायकर एंडवरती थ्रो, एक धाव कंप्लीट झाली आहे, बॅकिंग साठी कोणी नाही. दुसरा धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रोची एक्स्ट्रा एक धाव. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विनोदने मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये ऑडियन्सला सवय लावली की दोन्ही बॉल हवेमध्ये मारले, दोन्ही बॉलवरती एक्सपेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकर एंडवरती जे घडलंय ऍक्शन ट्रिपला आपण पाहू शकता. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. मिस टाइमिंग, गेंद दबा में, डाउन दी बॉल, बूम बूम. प्रथमेश आ चुके हैं वहां पर. विकेट क्या होता हुआ पतन. पहला बड़ा झटका बल्लेबाजी करती टीम पवार ब्रदर्स शारवी 11 को. नक्कीच इथं उपस्थित मान्यवर पद्मभूषण डॉक्टर अशोक साहू साहेब यांचे इथं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील लोढा क्रिकेट क्लब आयोजित लोढा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत 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 याचं आहे. अशोक सर आपलं सहर्ष स्वागत आहे या आमच्या अतिथी मुख्य कक्ष मध्ये यायचं आहे आपण. नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचे निकेश भोयर टीम तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तो चलिए अतिरिक्त रन. व्हाइट बॉल का इशारा. पहले ओवर की समाप्ति के बाद केवल 13 रन थे और एक अतिरिक्त रन यहाँ पर आ चुकी है आतिश मॉर्निंग मार्क पर. मयूर हमारे साथ कमेंट्री बॉक्स में, आशीष माफ करिए. ओ इस बार थ्रू द कवर, व्हाट फैंटास्टिक स्ट्रोक इट वाज. क्या क्लासिकल स्ट्रोक देख रहे हैं मयूर आप. क्रिकेट का ये सबसे बेहतरीन और क्लासिकल स्ट्रोक, कवर ड्राइव, जो थ्रू दी कवर इनफील्ड के ऊपर से खेलता हुआ ये स्ट्रोक नजर आया बल्लेबाज. परफेक्ट रिप्लाय दिला. लो फुल टॉस बॉलला बॉडीचा बॅलेन्स मागे देऊन त्यानंतर ड्राईव्हचा फटका हवेमध्ये इनफील्ड क्लिअर करणारा स्ट्रोक इंटेंट फलंदाजा या बॉलवरती पाहायला मिळाला. अक्सर हम देखते हैं कि जब बल्लेबाज थ्रू दी कवर स्ट्रोक खेलते हैं, फ्रंट लेग आगे निकालकर ये ड्राइव करते हैं गेंद की मेरिट पर आकर, लेकिन यहां पर इस बार बल्लेबाज रुके थे थोड़े से. फिर एक बार उसी दिशा में, ये गलती आप नहीं कर सकते इस बल्लेबाज के खिलाफ. स्ट्राइकर एंड पर विनोद यंदारकर और उनके बल्ले से एक और शानदार चौका. विनोदसाठी इथे मात्र कॅश प्राइज आलाय. जर अर्धशतक झळकावलं या मॅच मध्ये तर निकेश भोईर साहेबांकडून तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र विनोदला दिलं. और साथ ही साथ अगर विनोद इंदारकर अर्धशतक लगाते इस महत्वपूर्ण मुकाबले में, तो निकेश दादा भोईर की ओर से देखिए कमेंट्री पैनल के लिए भी 2000 रुपए का नकद इनाम. यानी देखिए एक अगर खिलाड़ी अच्छी बल्लेबाजी करता है तो फायदा सबका हो रहा है यहां पर. ओ इस बार स्ट्रोक फंस चुका है इनफील्ड में. कवर पर एक आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल. थ्रू दी कवर खेलना चाह रहे थे और फील्डर वहां पर मौजूद थे शॉर्ट कवर पर. आसान सा कैच. विनोद यंदारकर बैक टू द पेविलियन.
ओद विकेट हो पुन्हा एकदा कव्हरचा खेळाडू इंटरेस्टेड आहे. हाताला संपर्क झालाय पण झेल निसटलाय. तोपर्यंत एक धाव. पहिल्याच बॉलवरती जीव धोक्यामध्ये होता फलंदाजाचा. ये जरूर नहीं बल्लेबाज सिद्धांत आए मैदान में. दो खिलाड़ी आप देख रहे हैं जिनके बॉडी पर टी शर्ट है नहीं. देखिए एक प्रथमेश और दूसरे सिद्धांत. अगली पेशकश जड़ में डालने का प्रयास. हल्के हाथों से बल्ले का फेस ओपन करते हुए पुश किया है. पुश करो और खुश रहो. सिंगल के साथ टोटल आ गया. स्कोर आकर पहुंचा है 24 रनों पर. 19 गेंदें और 30 की जरूरत है केवल इस मुकाबले में. अब यदि इस गेंद पर बड़ा हिट आता है मयूर तो पूरी तरह से इस मुकाबले पर पकड़ अपनी मजबूत बना लेंगे पवार ब्रदर्स RB11. हो इथे मात्र पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. चेंडू आणि बॅटचा कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डेफिनेटली ज्याप्रमाणे प्रथमेशने उल्लेख केला की या बॉलवरती जर मोठा फटका आला असता तर मॅच मधली पूर्णपणे सूत्र बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकली असती. पण फटका तसा आला नाहीये. गोलंदाजाने देखील ओळखलं फलंदाज एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर चेंडूवरची थोडीशी गती कमी केली आणि तीच फलंदाजाला बीट करण्यासाठी पुरेशी झाली. लेकिन यही सब स्ट्रोक पहले गेंद से हम देख रहे थे. इस गेंदबाज के खिलाफ जिस तरह से विनोद यंदारकर ने बल्लेबाजी की, फ्रंट लेग आगे निकालकर जो थ्रू दी कवर स्ट्रोक लगाया पहला, फिर उसके बाद लो फुल टॉस जो खड़े खड़े इनफील्ड के ऊपर से भेजा और लेकिन उसके बाद देखिए जब गति कम की गेंदबाज ने तब जाकर फंसे कई शॉर्ट कवर पर. और सेम सिचुएशन में थे आखिरी गेंद पर जो गति धीमी की लोअर फुल टॉस थी. वही गेंद जो विनोद यंदारकर को आई, सेम गेंद थी पर बल्लेबाज इस बार संपर्क नहीं उतना अच्छा कर पाए. तो इसी के साथ ओवर की समाप्ति. हमारा मंच देखिए जहां पर हमारे सभी मैनेजमेंट पिलर्स देखिए बात करेंगे. निकेश दादा भोईर, साथ ही साथ भाग्यवान दादा चौहान होंगे और समीर दादा देखिए वहां पर. निनाद रसाल को आप देख सकते हैं. आशीष प्रजापति, अमित विश्वकर्मा, रोहित खुने एंड एंटायर टीम. मयूर 2 साल ये टूर्नामेंट हमने देखी मोतीराम ग्राउंड पर, उसके बाद 2 साल हॉटफुट टर्फ पर, फिर न्यूजे के गेसर मैदान पर और आज हम देख रहे हैं पिछले 2 साल से, मतलब ये पिछला साल और ये साल वैकुंठवासी हरिभक्त पारण मारुति बॉल लक्ष्मण पाटिल क्रीडांगण निलजे. ग्रोथ डेव्हलप किया जा रहा. वाढती क्रिकेटची संख्या, क्रिकेटचा क्रेज आणि त्यासोबतच क्रिकेट जितका फास्ट झाला मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अशी तोडफोड पाहायला प्रेक्षकांना आवडत असते. फटका फार सुंदर. पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. धाव मिळत 6. साठी 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे कैलास धाकपडे साहेब यांच्या मार्फत शंकर साठी. भाग्यवान जरा या कालुडॉनला कमी नाचायला सांगा. उगाच ऊन है, चक्कर वगैरह आली तर लपड़ा होईल. लैला की शादी में लपड़ा हो गया. कालुडॉन इतना नाचा कि लंगड़ा हो गया. सोळा चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. मॅचची सिच्युएशन थोडीशी गंभीर झाली आहे आणि इथे मात्र कशा प्रकारे डावाला पुढे नेलं जाईल, कारण की प्रत्येक डॉट बॉल समीकरण थोडंसं अवघड करतोय. प्रत्येक चांगला फटका गोलंदाजाच्या बाजूने थोडासा प्रेशर निर्माण करतो. चांगला बॉल, टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतो, थोडंसं फिंगर रोल करतो. बोटांची जादू, बोटांची किमया आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळाली. आणि ही कॅपटी साथ देखील देते मयूर प्रत्येकाला. बिल्कुल सही आपने यहाँ पर चर्चा की बात छेड़ी कि गिरने के बाद हल्की सी बाहर की तरफ लहराती हुई गेंद निकल गई विकेटकीपर के दस्तानों में. बहुत ही शानदार गेंद. गुड लेन, शॉर्ट ऑफ लेन, एक बेहतरीन विकल्प इस विकेट पर मैं कहूंगा. लेकिन ये नहीं, स्लॉट में बाल बाल बचे की आई नहीं, वरना बहुत दूर चली जाती है गेंद भी. लेग बाइस के रूप में 1 रन.
जसं जसं वातावरण बदलत जातं तसं असं मात्र मी म्हणेन फुलर लेनचा बॉल देखील या मैदानावरती परफेक्ट आहे, पण शॉर्ट ऑफ लेनचा बॉल या मैदानावरती गोलंदाजासाठी खतरनाक ठरू शकतो, कारण की शॉर्ट ऑफ लेनचा बॉलवरती फलंदाजाला टाइम मिळतो आणि त्यानंतर पुल सक्सेसफुलही होऊ शकतो. अलंकार नामक गेंदबाज जो 6 फीट के ऊपर उनका हाथ जाता है, 1.5 फीट लगभग 7.5 फीट ऊपर से जब गेंद आती है तब ये जो शॉर्ट ऑफ लेन देना उसका सही इस्तेमाल होता है, क्योंकि शॉर्ट ऑफ लेन, गुड लेन, टेस्ट मैच लेन जब आप देखते हैं जो बल्लेबाज के बिल्कुल सामने होती है, वहां से जब गेंदें टॉस होती है ना तब बल्लेबाजों को बहुत मुश्किल होती है, और इस विकेट पर वो हमने देखा है. इस विकेट पर उछलती हुई गेंदें देखिए, नीचे रहती हुई गेंदें देखिए, तो बल्लेबाजों को थोड़ा यहाँ पर देखिए टाइमिंग करना मुश्किल हो जाता है. हो आता मात्र अक्रॉस द बॅट खेळाडू तिथे मात्र जज करतो, सहज सोपा झेल सुटलाय. दुसरा धावेचा प्रयत्न स्ट्रायकर एंड. एकच धावेतून मात्र मिळेल. चान्स होता, हा चान्स कंप्लीट करणं गरजेचं होतं. समीकरण थोडंसं बदललं, पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं प्रथमेश 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. All-Star Remix. पण पाहिलं तर यांचं इथे नुकतंच शुभागमन झालेलं आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ आणि मकर संक्रांत चषकामध्ये विशेष खरे तर ज्यांचं महत्वपूर्ण योगदान आपण पाहतो. मागील कित्येक पर्व ही या स्पर्धेची परंपरा ज्या व्यक्तिमत्वाने जपली, जय हनुमान क्रीडा मंडळ निजेचे अध्यक्ष आमचे आदरणीय गिरीधरजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम दादा, आपल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गेले कित्येक पर्व भाग्यवान आपण पाहिले तर या क्रीडांगणावरती ग्रामीणचा वर्ल्ड कप ही स्पर्धा आपण अनुभवतो, आणि जय हनुमान क्रिकेट संघ निजे अध्यक्ष या मंडळाचे आपण पाहतात गिरीधरजी पाटील यांचे इथे नुकतं शुभागमन झालंय. गिरीधर पाटील असतील दादा, त्याच वेळेला बबनजी रसाळ असतील, त्याच वेळेला आपण पाहतो दत्तादादा असतील, सुभाषदादा असतील, प्रत्येकाने आज निजे संघाला नेहमी सपोर्ट केलंय आणि निकेश भोईर यांच्यावरती असलेल्या प्रेमा खातीर ते आज इथे उपस्थित राहतात. त्यांचे करूया स्वागत. आइए चलते मुकाबले की और 12 गेंदे 19 की जरूरत. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे, आणि तो मात्र कशा प्रकारे धावा बनवल्या जातील या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो. त्यातीलच या मैदानावरची ऐतिहासिक स्पर्धा अर्थातच मकर संक्रांत चषक. आणि या स्पर्धेमध्ये शेवटच्या वेळेस जी 4 व्हीलर कार ठेवण्यात आली होती ती मला वाटतं जितू शेलारच्या नावावरती होती. स्ट्रायकर एंड वरती अपघात होण्याची शक्यता. विकेट मिळाली आहे, रनआउटची विकेट. लुडॉन कसे आहात यार? नक्कीच चांगलं आहे. स्टेजच्या समोर तुम्ही पाठवलं आहे त्याला प्रेझेंटेशन करण्यासाठी, खूप तुमचे धन्यवाद. नाही ते इकडे होते ना मागासपासून, त्यामुळे. तो चलिए 11 गेंदे 18 की जरूरत अब इस मुकाबले में. चलते हैं मैच की ओर. मजा आएगा मयूर इस मुकाबले में. अगर ये ओवर अच्छा आया तो जरूर एक और बेहतरीन, लेकिन अंपायर सहमत नहीं. वाइट बॉल. गोलंदाज थोडासा निराश होतो, कारण की ज्याप्रमाणे चेंडू एक्झॅक्टली टप्पा पडला, बाहेर निघाला, फिंगर रोल केले, जे हवं होतं गोलंदाजाला ते सगळं झालं, पण क्रिकेटच्या नियमानुसार पंचांनी हे पाहिलं आणि सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉलचा. अतिरिक्त रन के साथ टोटल आ गया अब 37 पर 3 बल्लेबाजी करती है पवार ब्रदर्स शारवी 11. ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों ही टीमों के लिए, क्योंकि एक एक मुकाबला हार कर ये दोनों टीमें एक दूसरे के सामने आई है. तो यदि यहाँ से ये मुकाबला कोई टीम गवाती है तो टाटा बाय बाय. गाड़ी क्रमांक 15-52. मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद, खुद विकेट कीपर. बूम बूम प्रथमेश की दस्तानों में ये गेंद जाकर रुकी.
एक और बल्लेबाज अब यहां से चलते बनेंगे, मुकाबला कांटे का होगा, कोई नहीं यहां पर एक तरफा जीत पाएगा। कालू चलिए बाहर। हाँ, सैंडीला घाबरतात। चलिए मयूर, अब 10 गेंदे 17 की जरूरत, क्या कहोगे? क्या मुकाबला फिर से एक बार टीम नवनिर्माण 11 की ओर झुक सकता है? सध्या तरी ज्याप्रमाणे एखाद्या बाटलीमध्ये प्रेशर पंपचा प्रेशर जेव्हा येतो आणि पाणी जेव्हा ज्याप्रमाणे उसळलं जातं तशीच ही मॅच पाहायला मिळते. असं एक फटका येतो, असं वाटतं की बॅटिंग युनिट फ्रंट फूट वरती येते आणि एक डॉट बॉल आल्यानंतर किंवा विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाचा कमबॅक होतोय. यही तो खेल क्रिकेट का है। अक्सर मराठी में कहते हैं ना कि राजाचा रंका न रंकाचा राजा, यही दिखाता ये खेल। 1 मिनट में आसमान, 1 मिनट में धरती। 10 चेंडू 17 बॉल तयार. ओ स्वेशूट करण्याचा प्रयत्न, एक धावातून मात्र मिळेल. अक्सर सभी खिलाड़ी रेगुलर फॉर्मेट में नहीं खेलते, याद रखिए। 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. गोलंदाज तयार होतो. मॅच थोडीशी क्रुशल सिच्युएशन मध्ये येतं. सूर्याचा तेज आता मात्र प्रखर व्हायला लागला. तितकंच नजर आए तो 5 रन की पेनल्टी। फुलवलेचा बॉल 38 सर्कलचा वरतून खेळण्याचा प्रयत्न, खूप मोठी चेस. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र खेळपट्टीवरती केला जातोय आणि 2 धावा कंप्लीटही होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. अभी भी मुकाबला दुविधा में अड़क चुका है, क्योंकि देखिए बात करेंगे 50-50, क्योंकि बहुत कांटे की टक्कर इस मुकाबले में आप देख रहे हैं. और ड्राइव करने का प्रयास, कवर पर जिस तरह से स्ट्रोक अब तक खेले गए मयूर, ऐसे लग रहा है कि सभी बल्लेबाजों को कवर पॉइंट पर खेलना पसंद आ रहा है इस टीम के, क्योंकि उसी रीजन में बहुत सारे चौके और बहुत सारे सिंगल डबल देखे हमने. इस कव्हर पर खेळण्याचा प्रयत्न ते लोक करतात वारंवार त्याच दिशेला, कारण की गोलंदाजी देखील तशीच होत्या. ज्याप्रमाणे आपण पाहतोय फिल्डिंगची पोझिशन, फिल्डिंगची व्यूहरचना ज्याप्रमाणे सजवली आहे, ऑफ साइडला पूर्णपणे पॅक केला. चलिए अगली पेशकश फिर एक बार, ओ उठाकर मारा इस बार गेंदबाज के सिर के ऊपर से. लॉन्ग अपर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, एक्स्ट्रा कवर से पहुंचे लेकिन तब तक 2 रनों का अवसर मिला और बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. यहां पर दोनों ही बल्लेबाजों में बढ़िया तालमेल. 2 रन के 7 ओवर की समाप्ति, 6 गेंदे 10 की जरूरत. खतरनाक मुकाबला मैदान के अंदर, एक पैसा वसूल मुकाबला. 6 चेंडू 10 धावा. कोण जिंकेल ही मॅच, कशा प्रकारे होईल या मॅचचा रिझल्ट, कारण की या मॅच मध्ये मेहनत दोन्ही बाजूने होते आणि मेहनत करणाऱ्यावरती सक्सेस स्वतः प्रेमात पड़ता है. मशक्कत करनी होगी, मेहनत करनी होगी, आखिरी गेंद तक यहाँ पर लड़ना होगा, क्योंकि देखिए यहाँ पर ये खेल क्रिकेट का है. आसानी से जीत किससे यहाँ पर मिलती है. कोई खिलाड़ी हारने के लिए मैदान में नहीं उतर रहा है, जो संघर्ष करता है वही जीतता है. आखिरी गेंद पर करना होगा संघर्ष इस मैदान में, इस मुकाबले में. 6 गेंदे 10 की जरूरत. मेहनतीला शॉर्टकट नाही आहे प्रथमेश, मेहनत तुम्हाला करावीच लागते. हिऱ्याला देखील चमकण्यासाठी घाव झेलावेच लागतात आणि हा डाव बनवायचा आहे तर इथे मात्र मोठे प्रहार करावे लागेल. मोठा प्रहार, शेवटचा प्रहार जोरदार होणं गरजेचं आहे. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. आखिरी ओवर में बहुत बहुत प्रेशर रहेगा यहाँ पर बल्लेबाज साथ ही साथ गेंदबाज पर, और मैं कहूंगा यहाँ पर गेंदबाज की अग्नि परीक्षा होगी, क्योंकि टेनिस बॉल क्रिकेट के विश्व में अक्सर कहा जाता है कि 10 रन कोई मुश्किल चीज है नहीं बल्लेबाजों के लिए, लेकिन गेंदबाजों के लिए बड़ा हेडेक. चेक. तर बघा लगातार 2 षटकार मारले तर कैलास धाकपाडे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, कॅश प्राइज.
6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. अगदी एक खेळाडू फलंदाजाच्या समोर येऊन थांबला. आता मात्र प्लॅनिंग प्लॉटिंग केली जाते, योजना आखल्या जातात, कारण की महत्वाची मॅच आहे. लीग फॉर्मॅट मध्ये खेळत असताना प्लस मायनस थोडं कॅल्क्युलेशन करावं लागतं. प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक विजय फार महत्वाचा. जितका इझी वाटतो क्रिकेटचा खेळ तितका इझी नाही आहे. आणि ही सिच्युएशन आपण पाहतोय, 6 चेंडू 10 धावांची गरज. फलंदाज अशा सिच्युएशन मध्ये नक्की ही परिस्थिती चॉईस करेल, पण गोलंदाज मात्र थोडासा नक्कीच प्रश्नांच्या छायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण 6 चेंडू 10 धावा, मॅच मात्र कोण जिंकेल, कशा प्रकारे होईल हा क्रिकेटचा खेळ, कशा प्रकारे होईल हा शेवट. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार केला जातो बदल, प्रत्येक धाव थांबवायचे आहे. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. गिरकर उठना एक असली खिलाड़ी की पहचान होती है और यही अब यहां से करके दिखाना होगा. गिरे हैं तो उठना होगा, उठे हैं तो लड़ना होगा, लड़े हैं तो जीतना होगा. जीत की तलाश में पहले ही ये दोनों टीमें एक दूसरे के सामने. आने वाली 6 गेंदें 10 की जरूरत. पहली गेंद देकर गेंदबाज यार नहीं नहीं रुका गया थोड़ा सा. अब वार्निंग दी गई, जो सामने खिलाड़ी मौजूद है अगर हिलोगे डुलेगे तो पेनल्टी आपको जरूर लगाई जाएगी. फर्स्ट ऑफिशियल वार्निंग दे चुके अंपायर उस खिलाड़ी को. 6 गेंदें 10 की जरूरत. करते शुरुआत आखिरी ओवर की. पहली गेंद ओवर द बॉलर सेट इनटू द कमेंट्री बॉक्स. पहले टिप्पा कर गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. जबरदस्त फटका. या चौकारासोबत थोडं समीकरण इझी होताना आपल्याला पाहायला मिळतं. शफल झाले, त्यानंतर स्टाईल पहा, अगदी इंटरनॅशनल प्लेअर युवराज सिंगची आठवण करून दिली. ज्याप्रमाणे सफल झाले, स्वतःला थोडंसं बेंड केलं, त्यानंतर टायमिंग रेंज मध्ये हा बॉल आणलं आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. हर एक गेंद आपके सामने आने वाली नई चुनौती है. अब गेंदबाज की अग्नि परीक्षा यहां से. 5 गेंदें 6 की जरूरत इस मुकाबले में. ओ गलती कर बैठे गेंदबाज. लाइन से भटके, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके. अतिरिक्त रन. एक्स्ट्रा रनने थोडासा झटकाही लागतो हा, कारण की पहिल्या बॉलवरती जो प्रहार झाला, मी मगाशी सांगितलं की लढाई ज्यावेळी होते खेळामध्ये किंवा आयुष्यामध्ये, ऑपोजिशन वरती जर प्रहार करायचा असेल तर वार करायचे तर सपासप करायचे. यस बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि क्रिकेट सिर्फ गेंद और बल्ले का खेल नहीं, ये जज्बे और जुनून का खेल है. फिलहाल गेंदबाज का जुनून और ये देखिए जज्बा. क्या गेंद डाली, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याद रखिए गेंदबाज भी ये सोचेंगे कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 4 गेंदें 5 की जरूरत इस मुकाबले में. बेहतरीन मुकाबला, जबरदस्त मुकाबला मैदान में. कांटे की टक्कर, दोनों ही जबरदस्त टीमों में. हारकर दोनों टीमें एक दूसरे के सामने पहली जीत की तलाश में. ऑन साइड पर स्विंग करना चाह रहे थे, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर कैच छूटा है. उत्सुक झाली आहे आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. फटका फार सुंदर, मॅच आपल्या दिशेला झुकवली आहे आणि आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू 1 धावेची गरज. मॅच होती कुठे, आली कुठे. 2 चांगले फटके, समीकरण पूर्णपणे बदललंय. गोलंदाजांचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय या दोन्ही फटक्यांनी. बिल्कुल बिल्कुल सही कहा हमने. बहुत ही जबरदस्त मुकाबला. लेकिन जय श्री राम 11 टीम के कप्तान, आप टॉस के लिए यहाँ पर तैयार रहिए. जय श्री राम 11 टीम के कप्तान, टॉस के लिए आपको यहाँ पर मंच पर उपस्थित रहना याद रखें, क्योंकि अब केवल यहां से जीत के लिए पवार ब्रदर्स शार्व 11 टीम को 1 रन की जरूरत. तो इसी के साथ मैच फिनिश. 1 रन यहां पर मुकम्मल की गई और ये मुकाबला 6 विकेटों से जीता. 54 सक्सेसफुली चेस डाउन बाय पवार ब्रदर्स शार्व 11. वेल प्लेड, अभिनंदन. धन्यवाद. तर